महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सध्या सुरू असलेल्या अभूतपूर्व पडझडीच्या आणि प्रलोभनांच्या राजकारणात नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली भूमिका ही नैतिकतेचं, प्रामाणिकपणाचं आणि निष्ठेचं एक अत्यंत दुर्मिळ आणि ज्वलंत उदाहरण बनली आहे। सत्ता, पाठपैसा आणि विविध प्रकारच्या राजकीय दबावाच्या बळावर लोकप्रतिनिधींचं इमान आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा खरेदी करण्याचे जोरदार प्रयत्न पडद्यामागे सुरू असताना राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 100 कोटी रुपयांची अवाढव्य ऑफर आणि त्यांच्या कौटुंबिक व्यवसायावरील संपूर्ण कर्जमुक्तीचं सर्वात मोठा आमिष अत्यंत ठामपणे आणि एका झटक्यात धुडकावून लावलंय। त्यांच्या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयानंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फुटले गद्दार, राजाभाऊजी इमानदार हा एकच नारा प्रचंड वेगानं घुमतोय। दिल्लीतील संसदेच्या घडामोडींनंतर आणि या संपूर्ण ऑफरचा पर्दाफाश झाल्यानंतर जेव्हा खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले तेव्हा नाशिककरांनी आणि शिवसैनिकांनी नाशिक रेल्वे स्थानकावर त्यांचं जे जंगी, ऐतिहासिक आणि अभूतपूर्व स्वागत केलं त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात निष्ठेची व्याख्या पुन्हा एकदा नव्यानं आणि अतिशय ठामपणे अधोरेखित केली। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर, बंडखोरी आणि राजकीय फोडाफोडीचं सत्र पाहायला मिळालंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मातब्बर आणि प्रादेशिक अस्मिता असलेल्या मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर सत्ताधारी महायुतीकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पूर्णपणे खिळखिळ करण्याचं आणि त्यांचे उरलेले लोकप्रतिनिधी आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नवनियुक्त खासदार सत्ताधारी गटाच्या थेट संपर्कात असल्याच्या आणि ते लवकरच मोठ्या प्रलोभनांना बळी पडून पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये रंगू लागल्या होत्या। ठाकरे गटाचे मनोधैर्य पूर्णपणे खचवण्यासाठी आणि पक्षाला संसदेच्या पातळीवर आणखी एक मोठा धक्का देण्यासाठी पडद्यामागे अत्यंत वेगाने आणि गुप्तपणे हालचाली सुरू होत्या। त्याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेल्याची चर्चा होती। याच मोठ्या राजकीय वादळात आणि फोडाफोडीच्या मोहिमेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांना प्रामुख्याने लक्ष करण्यात आलं होतं। त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी थेट ठाण्यातून अत्यंत प्रभावशाली सूत्र हलवली गेली होती। राजाभाऊ वाजे यांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीवर असलेली मोठी बँकांची कर्ज आणि त्यांची सध्याची आर्थिक कोंडी याचा फायदा उठवण्याचा अत्यंत पद्धतशीर प्रयत्न काही मध्यस्थांमार्फत करण्यात आलाय। त्यांना पक्षांतर करण्यासाठी केवळ 100 कोटी रुपयांची अवाढव्य आणि मोठी रोख रक्कमच ऑफर करण्यात आली नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आणि व्यवसायावर असलेलं सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांचं कर्ज पूर्णपणे माफ करून देण्यात आलं होतं। तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आणि व्यवसायावर असलेलं सर्व राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांचं कर्ज पूर्णपणे माफ करून देण्याचं थेट आणि खुला आमिष देण्यात आलं होतं। समकालीन राजकारणात जिथं काही लाखांच्या निधीसाठी किंवा छोट्या छोट्या पदांसाठी नेते आपल्या इमान आणि पक्ष बदलण्यास एका पायावर तयार होतात, तिथं 100 कोटी रुपयांची ही प्रचंड रक्कम आणि कर्जमुक्तीची ऑफर अत्यंत भुरळ पाडणारी आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला डळमळीत करणारी होती। मात्र राजाभाऊ वाजे यांना या सर्व प्रलोभनांना आणि पैशांच्या ढिगाऱ्याला पूर्णपणे धुडकावून लावत मातोश्री दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही गद्दारी न करण्याचा एक ऐतिहासिक आणि बाणेदार निर्णय घेतला। सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाकीचे अनेक खासदार फुटत आहेत आणि ते महायुतीमध्ये सामील होत आहेत। अशा वेळी तुम्ही एकटेच विरोधी बाकांवर राहून काय साध्य करणार? तुमच्यावर एवढं मोठं बँकांचं कर्ज आहे, या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि आपलं तसेच आपल्या कुटुंबाचं भविष्य कायमचं सुरक्षित करा, असं सांगून त्यांना फूस लावण्याचा आणि डगमगण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र प्रकाश वाजे आणि स्वतः खासदार राजाभाऊ वाजे या पितापुत्रांनी त्या दोन मध्यस्थांना अत्यंत करारी आणि स्पष्ट शब्दात सुनावलं की आमचं वाजे कुटुंब अनेक दशकांपासून प्रामाणिकपणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उद्धव साहेबांशी जोडलेलं आहे। आम्ही गरिबीत आणि कष्टाने दिवस काढू, कर्ज फेडण्यासाठी दिवस रात्र घाम गाळू, पण शिवसेनेशी, मातोश्रीशी आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो मतदारांशी कधीही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बेईमानी करणार नाही। शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर सुरू आहे असं सगळे माध्यमातून आम्हाला समजतं, परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे। हे त्यांनी मला सांगितलं, मी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती त्यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही। 1.5 वर्षापूर्वी देखील राजाभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं, त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांनी विचारल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही।
आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांना विचारले काही सांगू शकत ते. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळाले ते मिळाले. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझे काकू आमदार होत्या, 14 मध्ये राजाभाऊ आमदार झाला, 24 मध्ये राजाभाऊ खासदार झाला. आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं आणि शिवसेनेने आम्हाला राजाभाऊला आमदारकी पण दिली आणि खासदारकी पण दिली. त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे ते गावात सुखरूप आहोत. वाजे यांच्या या अत्यंत चोख आणि करारी उत्तरामुळे ऑपरेशन टायगर राबवणाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधी खरेदी करू पाहणाऱ्यांचे मनसुबे नाशिकच्या भूमीवर पूर्णपणे उधळले गेले. जेव्हा राजाभाऊ वाजे यांनी 100 कोटींची अथांग ऑफर आणि कर्जमुक्तीचा आमिष अत्यंत लाथेने धुडकावून लावल्याची बातमी नाशिक जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसैनिकांमधील गेल्या काही दिवसांपासून असलेलं नैराश्याचं आणि संशयाचं वातावरण एका रात्रीत पूर्णपणे बदललं. कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एक अभूतपूर्व आणि विलक्षण नवचैतन्य निर्माण झालं. दिल्लीतील संसदेचे अधिवेशन आटोपून जेव्हा खासदार राजाभाऊ वाजे नाशिक रेल्वे स्थानकावर रेल्वेनं परतले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नाशिककरांनी, निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जे दृश्य उभं केलं ते नाशिकच्या आधुनिक राजकीय इतिहासात अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक असं होतं. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या स्वागतासाठी नाशिक रेल्वे स्थानकाबाहेर आणि आत हजारो कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळं तिथं पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. इतका मोठा जनसमुदाय गोळा झाला होता, जणू काही एखाद्या मोठ्या ऐतिहासिक युद्ध जिंकून आलेला योद्धा आपल्या मायभूमीत परतत आहे असं भारावून टाकणारं वातावरण तिथं निर्माण झालं होतं. राजाभाऊ वाजे रेल्वेच्या डब्यातून खाली उतरताच संपूर्ण रेल्वे स्थानक आणि आजूबाजूचा परिसर उठले गद्दार, राजाभाऊज इमानदार, नाशिकचा खरा हिरो राजाभाऊ वाजे आणि उद्धव साहेबांचा वाघ अशा गगनभेदी आणि जोरदार घोषणांनी दणाणून उठला. या घोषणा केवळ राजकीय पक्षाच्या चौकटीतल्या नव्हत्या, तर नाशिकच्या सामान्य जनतेनं राजाभाऊंच्या प्रामाणिकपणाला आणि नैतिकतेला अंतःकरणातून दिलेली ती एक आदरयुक्त पोचपावती होती. या अभूतपूर्व भावनिक आणि जंगी स्वागतानं खासदार राजाभाऊ वाजे अत्यंत भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. जमलेल्या अथांग जनसागराला संबोधित करताना आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत ठाम, बाणेदार आणि तितकीच आक्रमक राजकीय भूमिका मांडली. सर्व लहान थोर गरीब सगळ्यांच्या प्रेमावर मी निवडून आलो. ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेची मी प्रामाणिक आहे. ते म्हणाले की आज नाशिककरांनी आणि माझ्या अथांग शिवसैनिकांनी मला जे प्रेम, आदर आणि सन्मान दिलाय त्याची किंमत जगातला कोणताही पैसा, कोणती अथांग सत्ता किंवा मोठी पदं कधीही करू शकत नाहीत. माझ्या निष्ठेची आणि इमानाची किंमत ठरवण्याची ताकद या जगात कोणामध्येही नाही आणि भविष्यात कधीही असणार नाही. त्यांनी यापुढे अत्यंत भावनिक होत सांगितलं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यासारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य कार्यकर्त्यावर आणि वाजे कुटुंबावर विश्वास ठेवला. मला नाशिक लोकसभा मतदारसंघातून अत्यंत कठीण परिस्थितीत उमेदवारी दिली आणि नाशिकच्या स्वाभिमानी जनतेनं मला भरघोस मतांनी निवडून संसदेत पाठवलं. पक्ष जेव्हा स्वतः अत्यंत कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतून जातोय, अशा वेळी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी, पैशांच्या मोहापायी आणि व्यावसायिक कर्ज फेडण्याच्या भीतीनं मी मातोश्रीशी आणि माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मतदारांशी गद्दारी करू शकतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आमच्या कुटुंबावर कर्ज आहे हे पूर्णपणे खरं आहे, पण त्या कर्जाची परतफेड आम्ही कष्टानं, शेतीनं आणि घाम गाळून करू, परंतु पक्षाला किंवा स्वतःचे इमान विकून आम्ही कधीही श्रीमंत होऊ इच्छित नाही आणि अशी श्रीमंती आम्हाला नकोय. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आणि शिवसेनेच्या विचारांसोबत खंबीरपणे उभा राहीन. या त्यांच्या वक्तव्यानं उपस्थित हजारो कार्यकर्त्यांमध्ये एक नवा राजकीय जोश आणि आत्मविश्वास भरला. राजाभाऊ वाजे यांनी दाखवलेली अत्यंत दुर्मिळ निष्ठा आणि घेतलेली ठाम भूमिका महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देणारी ठरणार आहे. याचे अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम आगामी काळातील राजकीय पटलावर स्पष्टपणे पाहायला मिळतील. एकंदरीत विचार करता खासदार राजाभाऊ वाजे यांनी दाखवलेली निष्ठा केवळ एका राजकीय पक्षापुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राच्या सध्याच्या घसरत चाललेल्या राजकीय संस्कृतीला आणि मूल्यांना लागलेला एक अत्यंत सकारात्मक आणि नैतिक लगाम आहे. जेव्हा संपूर्ण राजकारणात नैतिकतेचा अत्यंत संकोच होतोय आणि पैशाला सर्वस्व मानलं जात आहे, अशा अत्यंत प्रदूषित वातावरणात 100 कोटींसारखी अथांग रक्कम आणि कर्जमुक्तीची मोठी ऑफर नाकारणं ही नक्कीच कोणतीही सामान्य गोष्ट नाहीये. नाशिककरांनी केलेलं त्यांचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत हे सिद्ध करतं की महाराष्ट्रातील सुजाण जनता आजही पैशांच्या ढिगाऱ्यापेक्षा प्रामाणिकपणाला, नैतिकतेला आणि निष्ठेला अधिक मानते आणि त्याचा योग्य सन्मान करते.
फुटले गद्दार राजाभाऊज इमानदार हा नाशिकच्या भूमीतून उठलेला स्वाभिमानी आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही आणि निष्ठेच्या राजकारणाला एक नवी ऊर्जा आणि ऐतिहासिक दिशा देणारा ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.